महाराज. बोल गणू. महाराज, तुम्ही माझा जीव वाचवला म्हणून आज मला तुमची सेवा करायचं भाग्य मिळतंय बघा. आम्ही कधी जीव वाचवला? असं काय करता महाराज? अहो ती हिर खणण्यासाठी सुरुंग नव्हता का लावला, तेव्हा पुंगळी सरकवायला मी आज शिरलो आणि तेव्हा नाही का अचानक तर माझ्या ठिकऱ्याच व्हायच्या, पण तुम्ही आलात आणि माझा जीव वाचवला. आम्ही नाही वाचवला जीव, आमच्या पांडुरंगाने तुझा जीव वाचवला. नाही महाराज, ते तुम्हीच होतात. तुम्हीच आमचे पांडुरंग आहात. गजानन महाराजांचं रूप घेतलंय आणि आम्हा भक्तांची संकट निस्तारतात. संकट संकट गणू, संकट सुरुंग सुरुंग गणू, सुरुंग. महाराज पुन्हा सुरू? हो गणू, हा मानव रूपी सुरुंग आमच्या अस्तित्वाच्या आणि योग्यतेच्या ठिकऱ्या उडवण्यासाठी उद्या शेगावात येऊन पोहोचतोय. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. हीच ती पहाट, हाच तो सूर्योदय. गेल्या कित्येक वर्षापासून हाच दिवस उजाडण्याची आम्ही वाट पाहत होतो. अन्यथा कित्येक मैलाची पायपीट करून या शेगावात येण्याचं प्रयोजनच काय? स्वामी, आपण तेलंगी ब्राह्मण आहात. सरस्वती आपल्या ओठावर आहे. आपली जिव्हा कृष्णवाणी बोलते आणि याचा साक्षात्कार इथल्या गजानन महाराजांना होणार. महाराज, गजानन महाराज? आपल्या नारायण स्वामींसमोर त्या नंगा पिराला महाराज असं संबोधून तू त्याचा गौरव कसा काय करू धसतोस? क्षमा असावी स्वामीजी. खरे तर मी गजानन असा एकेरीच संबोधणार होतो, पण असो, त्यांना कोणी महाराज म्हणून संबोधलं तरी आमचं महत्व कमी होत नाही. कंदिलाच्या प्रकाशाचं महत्व तोवरच, जोवर सूर्य नारायणाची प्रभा क्षितिजाच्या मानेवर उंचावून विश्वाला प्रकाश दाखवत नाही, आपल्या तेजानं विश्वाला दिपवून टाकत नाही. आम्ही जगाला दाखवून देणार आहोत कोण सूर्य आणि कोण जयत. दाखवूनच द्या स्वामीजी. आपल्या विद्वत्तेपुढे हा गजानन नतमस्तक व्हायला हवा. हो, तसंच होईल. परंतु स्वामी, आपल्या जिभेवर किंतु परंतु असे शंकेखोर शब्द का बरं यावेत? कारण आमचं शेगावी येण्याचं प्रयोजन यशस्वी होऊ नये म्हणून आम्ही इथे आल्याचं कळताच तो ह्या गजानन या शेगावातून पळ काढण्याची शक्यताच आम्हाला दिसते. शेगाव सोडून आम्ही कुठे जाणार नाही नारायण स्वामी. महाराज, आम्हाला शोधण्यासाठी सारा शेगाव पालथा घालावा लागेल. पुत्राला ओळखण्याआधी त्याच्या आईला ओळखावं, अर्थात शेगावच्या मातीला जाणून घ्यावं अशी पांडुरंगाची इच्छा आहे. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. कोण रे तू? आणि तुझ्या डोळ्यांना दिसत नाही? मी काय पाहावं अशी तुमची इच्छा आहे? नारायण स्वामी. नारायण स्वामी? वेदमूर्ती नारायण स्वामी साक्षात तुझ्या डोळ्यासमोर उभे आहेत. ओळखलं नाहीस ना? क्षमा असावी स्वामीजी, मी नाही ओळखलं तुम्हाला. मी फक्त आमच्या गजानन महाराजांनाच ओळखतो. स्वामीजी, हा फारच उद्धट दिसतोय. खरे तर याने आपणास ओळखलेले आहे. हो, सूर्यनारायणाला ओळखणार नाही अशी एकही व्यक्ती या विश्वात नाही. मला तर असं वाटतं स्वामी
की गजानन महाराजांनी मुद्दामच या उर्मट माणसात केळसुणे घेऊन मठाबाहेर आपल्या स्वागतास सज्ज केले आहे. अहो काय बोलताय तुम्ही? महाराज तर मठातच नाही आहेत. काय गजानन मठात नाही? हो, गजानन महाराज म्हणायचं का तुम्हाला? गजाननच. अरे हा कुठला महाराज पळपुटा? आम्ही परीक्षा घेण्यासाठी आलो आहोत म्हणून हा घाबरून पळून गेला. अहो पळून नाही गेलेत ते, जाताना सांगून गेलेत चंदूमुखींच्या घरी जातो म्हणून. हा चंदूमुखीन कोण? कुठे असतं याचं वास्तव्य? वहिनी वहिनी ये ग. कशी आहेस बाया? एकदम ठीक. अगं माहेर वाशिन गेली होती पण तुझी प्रकृती बरी नाही असं कळलं. छेव थोडीशी कुरबुर. अहो लगोलग गजानन महाराजांकडे गेले आणि तीर्थ घेऊन आले. तीर्थ प्यायल्याने आराम पडला बघा. महाराजांची कृपा. मग येऊन गेले. कोण? अगं गजानन महाराज. खरंच की काय? आता खोटं कशाला बोलू? या संत पुरुषाचे आमच्या घराला पाय लागले. यावेळेला दुसरी खेप. पण महाराज जरा वेगळेच वाटले बरं का मला. वेगळे म्हणजे कसे? अगं कसल्याशा लगबगीतच दिसले. मी पाट पाणी मांडेपर्यंत निघाले सुद्धा. मी म्हंटल कानवले कडून वाटते, तू नको म्हणाले. नशिबान हात वहिनी. अहो महाराज थांबले नाही म्हणून काय झालं? त्यांचे पाय तर घराला लागले. अहो देवाने भक्तांच्या घरात जाऊन त्यांना दर्शन देणं म्हणजे भाग्याचं लक्षण नाही का? एवढं नशीब आमचं कुठे? अगं असं का म्हणते? महाराज सांगून गेले गावातल्या प्रत्येक घरात जाऊन येणार आहेत म्हणून. खरं की काय? आता बघ, आता खरं का खोटं करते का काय? महाराज शेगावची भ्रमंती करायला निघाले. ह्या मागे निश्चितच काहीतरी कारण असणार आहे. मग महाराजांना विचारायचं नाही का? महाराज गावातल्या सगळ्या घरात जाणार म्हणजे गावावर काय संकट येणार नाही ना? असं काय बोलतेस बाय? तर नाहीतर महाराज असं कशा फिरतील? हे बघ, काय व्हायचं ते होऊ दे. काय गावावर संकट यायचं ते येऊ दे. किती वादळ येऊ दे, प्रलय येऊ दे, गजानन महाराज आपल्या बरोबर असले ना म्हणजे आपल्या डोक्यावरचं छप्पर पण उडायचं नाही आणि आपली नाव सुद्धा उलटायची नाही. होय खरंय. नशीब. मला वाटलं परत विचारते खरं की काय म्हणून. कोण आपण? घ्या म्हणजे आपणही ओळखलं नाहीत सूर्यनारायणानं. सूर्यनारायण? सूर्यनारायण स्वामी. वंदन करते. पण आपण काय ते येणं केलं? चंदूमुखींचं घर कुठे आहे? हेच की, मी त्यांची पत्नी. अरे तुम्ही कोणी असा, पण मला सांगतो गजानन कुठे आहे? तो इथेच आला होता ना? कोण? गजानन महाराज? तोच. होय, महाराज येऊन गेले पण गणू भाऊजींकडे जातो म्हणून सांगून गेले. हा गणू कोण? घ्या आता पुन्हा पायपीट. गजानन महाराजांची कृपा झाली जणू माझ्या कुंकवावर. गणूचं घर कुठं? मीच गणूची बायको. अरे गणूचं काय आपल्याला काम? तो गजानन आहे का विचार? आणा म्हणा त्याला आमच्या समोर. काका कोण तुम्ही आणि कुणाविषयी बोलताय? ह्या स्वामी, इथेही तुमची ओळख पोचलेली नाहीये. आमची ओळख तेव्हाच पोचेल जेव्हा आम्ही त्या गजाननाची ओळख पुसून टाकू. मोठा महाराज बनून हिंडतोय. आणि एकटाच हिंडत नाहीये स्वामीजी, आपल्यालाही हिंडवतोय. हो ताई, कुठे आहे तुमचा गजानन महाराज? तुमच्या मनात जर काही चांगले भाव असतील तर महाराज इथेच आहेत. आणि तुमच्या मनात त्यांच्याबद्दल काही वाईट साईट असेल तर मग महाराज कुठे बी नाहीत. सावकाश काय झालं स्वामीजी? अरे आमचा पाय. काय झालं पायाला? साप डसला की विंचू? अरे तू माझा पट्ट शिष्य ना, जरा शुभ बोल का माझ्या मरणावरच टपलायस. पण लक्षात ठेव, आमचं श्रेष्ठत्व सिद्ध केल्याशिवाय मी मरणार नाही. हा हो, हे का बोलणं झालं स्वामी?
अहो आमचं उभं आयुष्य आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठीच वेचायचं असं आम्ही ठरवलंय. आपलं श्रेष्ठत्व म्हणजे कोणाचं? आपलं महाराज हा म्हणजे तुमचं. हा हा. ऐका पायात काटा रुतलेला दिसतोय. रात्रीच्या अंधारात डास साधला. छे 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 छे. हे बघा आता मला काही पुढे चालवायचं नाही. अच्छा. इथेच कुठे काही मुक्कामाला असेल तर बघा. जा. जशी आपली आज्ञा महाराज. चला आपण इथे जाऊ. या हळू हळू सावकाश. सावकाश सावकाश. कृष्णा कृष्णा अरे कृष्णा. महाराज आपण माझ्या घरी आलात. धन्य झालो. आमचं घर पावन झालं हेच बोलणार आहेस ना तू? आम्हाला ठाऊक आहे. हे खोटं आहे का महाराज? आम्हाला आमच्या घरातून शेगावातून घालवून देण्यासाठी कुणीतरी गावातल्या घराघरात शिरून सुरुंग पेरतोय हे खरं आहे. महाराज हो. कोण हे कुटील कारस्थान रचतोय मला सांगा महाराज. आम्ही पाटील बंधू मिळून त्याला आत्ता धडा शिकवतो. आम्हालाही त्याला धडा शिकवावा असा वाटतो म्हणून आम्ही इथे आलो आहोत. पण त्याला धडा शिकवायचा आहे तो मनगटाच्या जोरावर नाही तर ज्ञानाच्या जोरावर. मूर्खांचे कान उपटण्यात आता आम्हाला सारस्य उरलेलं नाही. हे काम यापुढे आमचे फक्त म्हणवणाऱ्या मंडळींनी करावं आणि दाखवून द्यावं की आम्ही निवडलेले भक्त चुकीचे नाहीत. आम्हाला आता विश्रांती घ्यायची. गणू हा काय प्रकार आहे? महाराज कोणाविषयी बोलतात? कोणतं कारस्थान कोणता सुरुंग? अहो पाटील नारायण शास्त्री नावाचे एक तेलंगी बामण आपल्या शेगावात आलेत म्हणे आणि ते आपल्या महाराजांना भोंदू बाबा ठरवाय निघालेत. आता मला सांगा सारखं सारखं असं व्हायला लागल्यावर त्यांना दुःख नाही होणार? वाईट नाही वाटणार? समजलो. हे नारायण स्वामी म्हणजे ब्रह्मगिरी गोसाव्याचे अवतार दिसतात. अरे 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 तू आमच्या पायातला काटा काढतोयस की पाय पोखरतोयस? काटाच काढते स्वामी. पण हा काही साधा सुद्धा काटा दिसत नाही. असामान्य काटा आहे त्या गजाननासारखा. ह्या गजाननाचा काटा काढल्याशिवाय आम्हा चैन पडणार नाही. कोणत्या बेळात जाऊन बसलाय आणि तिथून आमच्यावर करणी करतो काही कळत नाही. त्याला शोधण्यासाठी गावभर हिंडलो तेव्हा हा काटा रुतला. अगदी पार तुटून बसलाय. आणि याचे भक्त तरी किती? अहो गावभर पसरलेले. एक या टोकाला राहत होता दुसरा त्या टोकाला. त्याला शोधण्यासाठी तुमच्यासारख्या विद्वान तेलंगी ब्राह्मणाला अगदी पार खालच्या वस्तीच्या लोकांत जाऊन शोधावं लागलं. अरे कुठे फेडे हे पाप? इथेच इथेच फेडे. साऱ्या गावात देखत हे पाप फेडायला लावतो त्या गजाननाला. अरे काय सोडतो की काय? स्वामी स्वामी अरे बोल ना. ऐक. शाबास. आई आठवली. आमची आई आणि तुमची आई एकच. आपण सारी धरती मातेची लेकरं. तिचाच तुम्हाला विसर पडला होता. तिच्या उरावर पाय ठेवून विश्वाचा स्वामी होऊ पाहत होतास. पण ते कसं अशक्य आहे आणि धरणी माता कशी श्रेष्ठ आहे हे तुम्हाला दाखवून देण्यासाठी काट्याचं प्रयोजन. स्वामी या गजाननाविषयी मी एक आख्यायिका आहे. अर्थात ती खोटीच असणार. आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी. काय ऐकलंस ते सांग. उगाच लांबड लावू नकोस. स्वामी योग सामर्थ्याच्या जोरावर माणूस काय करू शकतो हे बंकटलाल अगरवालच्या मळ्यात या गजाननाने दाखवून दिलं. कसं? मक्याची कणसं भाजण्यासाठी मळ्यात आकट्या पेटवल्या होत्या. तिथे झाडावर आग्यामोळ होत. आग पेटली आणि धुरामुळे आग्यामोळ उठला.
आणि असंख्य माशा या गजाननाला डसल्या, पण हा जागचा हल्ला नाही. योग सामर्थ्याच्या जोरावर डसलेल्या माशांचे काटे याने शरीरातून बाहेर काढून टाकले. हे धादांत खोट आहे. अरे आग्या मुळातली एखादी जरी माशी डसली ना तरी जीव लाही लाही होतो. स्वामी, त्यांचं जाऊ दे. आपण खरे योगी पुरुष आहात. आपण आपल्या योग सामर्थ्याच्या जीवावर हा शरीरातला काटा काढून टाका बरं. हे नाही काढला असता रे. नाही पण मग तुम्ही काय करणार? आम्ही तुमची परीक्षा पाहतो, समजलं? स्वामी 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 काय रे, काय झालं? अहो तो गजानन आहे ना, आता कृष्णा पाटलाच्या घरी आहे. महाराज, नारायण स्वामी येतील म्हणून असं वाटत नाही. यव्हाना त्यांनी आपली योग्यता मान्य केली असावी. होय, अशक्य आहे. गर्विष्ठ धार्मिकांचं गर्भहरण केल्याशिवाय त्यांना त्यांची योग्यता कळत नाही, तर दुसऱ्यांचे काय करणार? ते येणार, नक्की येणार. ठीक आहे, पाहून घेऊ. इथे लपून बसला आहात तर तुम्हाला काय वाटलं आम्ही तुम्हाला शोधू शकणार नाही? वेद मुखोद्गत आहेत म्हणे तुम्हाला. अहो वेदांचं सोडा, गीता सार तरी ठाऊक आहे का? हो नारायण स्वामी, तुम्ही पुन्हा समोर काय बोलताय, काय कळतंय का तुम्हाला? कळेल कळेल तुम्हाला. मला सांगा, असक्त बुद्धी ही सर्वत्र जीवात्मा विगत स्पृहा. चुकीचा श्लोक म्हणतात तुम्ही नारायण शास्त्री. काय? असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा. नैष्कर्म्य सिद्धी परमां संन्यासेनाधि गच्छति. अर्थ मी सांगतो. जो आत्मसंयमी, अनासक्त आहे आणि जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो, तो संन्यासाद्वारे कर्म बंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. काही अर्थवत झाला की नाही नारायण स्वामी? की पालथ्या घड्यावर पाणी? आमचे महाराज निरपेक्ष संन्यासी आहेत, म्हणून ते सर्वश्रेष्ठ आहेत. अहो तुमच्यासारखे लय आलेन गेले, कीर्तनकार, पंडित, मठाधिपती, आमच्याकडे ईश्वर पाणी भरतो असं सांगणारे. अहो जाऊ द्या ना नारायण स्वामी, महाराजांना तुम्ही ओळखलंच नाही ते मान्य करा. महाराजांच्या पाठीवर आसू ढोळ्याचा प्रयत्न कराल तर एक वेळेस महाराज क्षमा करतील, पण परमेश्वर क्षमा करणार नाही, हे ध्यानात ठेवा. क्षमा करा महाराज, क्षमा करा. मी अहंकारानं बाधित झालो होतो. आपला अधिकार मी ओळखू शकलो. आपल्या तोंडून निघणारा शब्द पिणं म्हणजे अमृत प्राशन करण्यासारखा आहे असा साक्षात्कार प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण करून देत आहेत असं वाटतं. आपण गीतासार आहात. या निर्बुद्ध माणसाला क्षमा करा, माझ्यावर कृपा करा, कृपा करा. नारायण स्वामी, महाराज, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात